नमस्कार मंडळी, टेस्ट ऑफ फॅमिलीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिकतेने भरपूर अशी काकडी, बीट आणि कच्च्या कैरीची कोशिंबीर। चवीला तर ही उत्तमच लागते। दह्यातली ही कोशिंबीर आणि वरून हिरव्या मिरचीची चुरचुरीत फोडणी, बेत एकदम उत्कृष्ट होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नक्की ट्राय करा। चला तर मग सुरुवात करूया। साहित्य: 1 वाटी बारीक चिरलेली काकडी, अर्धी वाटी बीट व अर्धी वाटी बारीक चिरलेली कच्ची कैरी, मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, थोडंसं दही, फोडणीसाठी मोहरी, मीठ, साखर, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता व स्वच्छ धुवून घेतलेली फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण कोशिंबिरी बनवूया। 1 वाटी काकडी, काकडीमुळे आपल्याला हायड्रेशन मिळते। अर्धी वाटी बीट, बीटामुळे आपल्या रक्तवाढीसाठी मदत होते, स्टॅमिना वाढवते व बॉडी डिटॉक्स होण्यासाठी मदत करते। अर्धी वाटी कैरी, कैरीमुळे कोशिंबिरीला छान अशी आंबट गोड चव येते व पचनासही मदत करते। आणि या कोशिंबिरीची शान वाढवण्यासाठी बारीक चिरलेला कांदा। काकडीची गोडी, कैरीचा आंबटपणा आणि बीटाचा कडवटपणा या सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम कांद्याचा तिखट गोडवा करतो। कढीपत्ता, मोहरी व बारीक चिरलेली हिरवी मिरची याची आपण आता फोडणी दिलेली आहे। यामुळे कोशिंबिरीला एक खमंगपणा आणि सात्विक चव मिळते। अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ। आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया। यामध्ये अर्धा चमचा दही घालायचा आहे व छान मिक्स करून घ्यायचं आहे। कैरी घातल्यामुळे थोडंसंच दही घातलेलं आहे। भरपूर प्रमाणात फ्रेश कोथिंबीर घालूया। छान मिक्स करून घ्या। आता इथे आपली कोशिंबिरी तयार झालेली आहे। थोडी टेस्ट करून बघूया। चवीला खूप भन्नाट लागते, नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका।